कोण म्हणतो की मराठा समाधानी? तुझ्या शेजारी 4 आमदार आजूबाजूला तुझ्या डोक्यावरती गुलाल टाकायला लागले, तू त्यांच्यात टाकायला लागला म्हणून मराठा समाज खुश समजतोस की काय? माझा मराठा समाज खुश नाही. आम्हाला पाहिजे ओबीसीतून आरक्षण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी, त्याशिवाय सुट्टी नाही, त्याशिवाय सुट्टी नाही. मोहोळने दुसरी कमाल केली, ती पण बघ म्हणा लगेच. नजर पुरा नाहीत केला लोक इकडे येऊन बघ. ते मग त्याच्या मागं लोक न राहिले, माझ्या मागं न राहिले का? निवडणूक उभं राहिलं का? ते आहे. मी गोरगरिबांच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढायला लागलो. मी काय वाईट करायला लागलो? या मराठ्यांचे लेकर आता मोठे झाले पाहिजेत, राज्यापासून केंद्रापर्यंत क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतचे अधिकारी झाले पाहिजे, IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे. यासाठी मी संघर्ष करतो. माझ्यापासून मराठा समाज लांब जाण्याचं कारण काय? तू सांगतो म्हणून. तूच बघ आता तुझं धोरण कुठं टेकत येते. मी 2च दिवस झालो बाहेर पडलो. 6चा कार्यक्रम नांदेडचा, 7चा. मला नाही वाटत 2 दिवस मी त्या कार्यक्रमात जाईल म्हणून. गाव तिथं मराठा पेटून उठला आणि तुम्ही चाळाण्या सुरू केला, पोरावर केसेस करायचे. तुमच्याकडे ऐक सुरू. आमच्याकडे सुरू झालं. आपण चलो मुंबईचे बोर्ड नाही लावले का? चलो मुंबईचे बोर्ड लावले पहिले, ते काढून टाकायला चालू केले. त्याच्यावर काय लिहिलेलं हो इतकं वाईट? त्याच्यावर असं लिहिलंय का एकामेकाला कापाकापी करण्यात यावी? त्याच्यावर असं लिहिलंय का या ठिकाणी दहशतवादी केंद्र आहे, तिथे गोळ्या न्यायला यावा? त्याच्यावर काय लिहिलंय का एकामेकाच्या टांगड्या मोडण्यात याव्यात दगड घालून? मग बोर्ड काढायला झालंय काय तुम्हाला? आचारसंहिता लागली का? अरे मग अडचण काय? मराठ्यांच्या बोर्डाची एवढी दहशत, आणि तुम्हाला माझा फोटो महाराष्ट्रात दिसू द्यायचा नाही. असा पण जर असला तर माझा फोटो माझ्या मराठा मायबापाच्या मनात आहे, आणि माझ्या मायबाप मराठ्यांचा फोटो सुद्धा माझ्या पण हृदयात आहे. मराठा समाज माझ्यासाठी जीव की प्राण आहे. आणि तुम्ही फोटो काढून काय होणार? आता बोर्ड काढायला चालू केले. मी विचारलं ते का पोलीस बांधवाच्या अधिकाऱ्याला, पोलिसांना दोष देऊ नका, त्यांचा काही दोष नाही, हे वरचं नीट बसाना. त्याचा तांगा पलटी करतो मी, टेन्शन ना घेऊ. यावल्याचा कसा तांगा पलटी केला यावल्याचा? आता नागपूरचा नंबर. आपल्याकडे कोणी आडवा येऊन दे, कोणी पण मराठा आरक्षणाच्या विरोधात, मग ते नागपूर असन, नाही तर ते यावला असन, नाही ते बारामती असन, नाही तिकडे बारामती असेल, ते कोणी असो, आपल्यापाशी एकच पक्ष मराठा. आपण कोणत्या नेत्याला पित्याला मोजित नाही. माझ्यासाठी माझं दैवत ही माझी मायबाप जनता. विचार नाही कोणाची सोडणार नाही. तो पक्ष कोणता असो, नेता कोणता असो, ते ठाण्याचा असो नाही तर कोंकाडचा असो. बोर्ड काढायला चालू केलं. मी एका पोलीस बांधवांना फोन करून विचार, थोडा वेळ आहे ना, फोन लागायला लागले तुम्हाला? येऊ म्हणतो 7 उत्तर बोल महाकर कार्यक्रम. मी एका पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, बाबांनो बोर्ड का काढले? ते म्हणले वरून आदेश. मग मी थोडं वर सरकलो. वर खाली विचारलं कुठे? कम काढले.
ते म्हणला वरचा आदेश. मी आणखीन वर सरकलो. मग मी वर सरकायला मागं पुढं बघत नाही. म्हणलं आणखीन वर जातो. मग कमिशनरला फोन केला, बोर्ड कम काढले. ते म्हणले वरून आदेश. मग मी आणखीन वर सरकालो. त्याला फोन केला, ते म्हणले वरूनच आहे. हे लफडं थेट गृहमंत्र्यापाशी गेलं. म्हणजे त्यांनी सांगितलं राज्यातले मराठ्यांचे बोर्ड काढा आणि पोरावर गुन्हे दाखल करा. वा रे गृहमंत्री. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का माय बापा, आपल्या घरात जर लेकरू जन्मलं तर त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवते. त्याला पाची म्हणते. 5वीच म्हणतात का तुमच्याकडे? वेगळं म्हणते. आणि नाव ठेवत असते आत्या. आत्या त्या लेकराचे कान फुकी देईन, कानात नाव ठेवती. सध्या गृहमंत्री आत्याच्या भूमिकेत आहे. गृहमंत्री पोलीस बांधवांच्या कान फुकी देईन, त्यांना सांगते कर गुन्हे दाखल. तिकडून सांगते आत्या, इकडे गुन्हे दाखल सुरू. बघा काय आत्या भूमिका पार पडली. आणि आत्याच्या पोटातले नळ फुगलेत मराठ्याच्या दिवसाने. पोट वाचरायचं औषध मराठ्याकडे. थोडे दिवस दमकाल. आणि तसं तर औषध आणलंय बे मराठ्याने. 2-4 दिवस झालं मी ऐकतोय. तुमच्याकडे ऐकलं का? आम्ही तुम्ही तर कार्यक्रमच केला म्हणता असेल. आता मराठ्याने नवीनच थंड आणला. तुम्ही लावायचं मागे तसं उसत त्यांना. मी वाचतो ना, नंतर वाचतो ना. बघा आता जे असेल ते. आता मला सांगा, तुम्ही जर आता बीडला झाले 3404 उमेदवार, बर का? आता हे जर लफडं असं पांगलं, मला सांगा, केंद्र असते 3, 2 वस्तीवर आणि 1 गावात. शाळात असते ते. आणि तिथं जर हे बॅलेट पेपर ठुलं, ते शाळात बसन का? 1.5 किलोमीटर लाईन लावावं लागली शाळेला. आणि समजा आता तुम्ही असे जर 40,000 फॉर्म भरले एका एका जिल्ह्याने, चिन्ह कुठून आणतो मग? आता चिन्ह काय आणतो? कांदा, बटाटो, तांबटू, गोटे, गाठे कुडून. आणि समजा बॅलेट पेपर रात्रीला, आणि सकाळी आपल्या आजोबा लाईनला लागले. मग हा नातू खासदार किलो भरायला, आणि त्याचं चिन्ह कांदा आहे. आणि बाबाला जर बटाटू सापडत नाही चिन्ह, आणि बाबा जर 7 वाजल्यापासून 3 वाजूस तर नुसतं नातवाचं चिन्ह सापडत घेतले, बाकीच्या मतदान करायचं का? आता लयच खेळ फांगीला भाऊ तुम्ही. त्यांना झोपायला. मला तर वाटतं आपली फाईट बघून जेवढ्या राज्यात निवडणूक आहेत तिकडं असंच होतं का काय? घ्या तुम्हाला नाही तर आम्हाला नाही. लागू द्या राष्ट्रपती राजवट. मी त्यांना सांगितलं होतं बोर्ड काढू नका, पोरावर खोटे गुन्हे दाखल करू नका, तुम्ही मराठ्यात नाद लागू नका. हे लई पुढच्या डावं टाकणार आहे. एखाद्या डावात जर मराठ्याचा तुम्ही गुंतले ना, तुमच्या सगळ्या फासोळ्या मोडत्या. आता मी एकट्याने जेवढं बेजार केलंय त्यांना म्हणल्यावर, आणि तुम्ही मागं लागल्यावर त्यांना सांगाच राहायला जायचं का? आम्ही आता आणि कारण काय माहितीये का? एवढे उपवस्तू कुठाने करण्याची. मी काय चुकलं बरं मायबाप मराठ्यांना? मला तुम्हाला प्रश्न विचार. त्या दिवशी मी त्यांना थोडं बोललो, त्यांना लय वाईट वाटलं. असं काय वाईट बोललो मी? तुला बोललो, तुला एवढं वाईट वाटलं? आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तुला कमून वाईट वाटलं? अंतरवाली तुला एक शब्द बोललो तितकं वाईट वाटलं? आमच्या आई बहिणीच्या पोटातल्या छातीतल्या आणखीन गोळ्या निघाल्या नाही. आमच्या पोरांच्या
मांडीत आणि गुडघ्यात आणि पाठीमागून घुसलेल्या गोळ्या आणखीन निघल्या नाहीत. काही काही पोरांच्या पोटात आत्ताही पाठीत 13 गोळ्या. त्यांना लीलावती हॉस्पिटलला नेलं मुंबईला. सगळ्यात हायेस्ट हॉस्पिटल, सगळे डॉक्टर असणार. नाही त्या मराठ्यांच्या लेकराच्या पाठीतल्या गोळ्या आणि मांडीतल्या गोळ्या आणखीन बी निघल्या आत्ताही. त्या माझ्या आईला गुडघ्यात गोळी शिरल्यामुळे आताही शेतात नाही जात. शेवटी ती बाजावरती आत्ताही पडून एका 9 वर्षाच्या मुलीच्या पायावरती गोळी झाडली. त्या लेकराच्या पायातून गोळी काढली तर काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघालं. काय केलं होतं आमच्या त्या लेकरात? ज्या आईनं कधी मार खाल्ला नाही, तिच्या मांडीवरती 4 महिन्याचं लेकरू तिच्या आमरण उपोषणाच्या मंडपात घेऊन बसली. आईचं वरून इतकं डोकं फुटलं, आईच्या डोक्याचं रक्त आणि त्या रक्तानं 4 महिन्याचं लेकरू पूर्ण माखून गेलं. त्या आईच्या डोक्यात 34 टाके पडले. तिच्या उभ्या आयुष्यात तिला इतके टाके कधी पडले नसते. त्या माता माऊलींच्या डोक्यातले टाके काही काहींचे आणखीन काढले नाही. 6 महिने झाले, कारण ते सारखे ओले व्हायला लागले, ते कोरडे पडायला तयार नाही. त्यावेळेस तुला ती आई नाही वाटली. परवाच्या दिवशी मी 4 शब्द काय बोललो तर तुला इतकं झोंबलं ते की सगळं मंत्रिमंडळ एकीकून झालं आणि म्हणायला लागला आमच्या नेत्याला तेव्हा बोलला. मराठ्यांचे आमदार आणि नेते, मी बोललो जातीसाठी, बोललो पक्षाच्या नेत्याला आणि पक्षाला. मराठ्यांच्या आमदाराला नेत्याला नाही. तुम्ही 6 महिन्यापासून आम्हाला फसवायला लागलात, म्हणून माझी तळपायाची आग मस्तकात गेली की माझ्या मायबाप मराठ्यांना तुम्ही किती दिवस येड्यात काढणार. 75 वर्ष झालं तुम्ही आम्हाला वेड्यात काढताय. आता 6 महिने झालं आंदोलन सुरू आहे. आज आरक्षण देतो, उद्या देतो, असं करत करत तुम्ही 6 महिने झाले आणि माझा 17वा दिवस आहे आमरण उपोषणाचा. माझ्या पोटात काय नाही, त्यावेळेस अनावधानानं माझ्याकडून काही शब्द गेले असतील. तुम्हाला एवढं लागण्याची काय गरज नव्हती. बरं लागले तर लागू द्या. मी बोललो पक्षाला आणि त्या नेत्याला, मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्याला नाही. मग मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं त्याच्या नेत्याला, अधिसूचना तुम्ही काढली कायद्यात बदल करण्याची. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्या जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर 2001च्या कायद्यानुसार 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्यावेळेस सगळा सोयरा हा ओबीसी आरक्षणात येतो, 2012च्या कायद्यात येतो. अधिसूचना तुम्ही काढली की मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं तुम्हीही अधिसूचनेची अंमलबजावणी करा. जरांगे पाटील कसा बोलतो ते आम्ही बघतो. त्यावेळेस मी सुद्धा कानाला धरला माझ्या स्वतः. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस यांना सांगितलं मराठ्यांच्या आमदारांनी आवाज उठवा. एकही मंत्री आणि मराठा आमदार बोलला नाही. आता मुंबईला आर्थिक अधिवेशन सुरू झालं, त्यातही आपण सांगितलं मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवा. एकही बोलला नाही. मग तुमच्या नेत्याला बोलल्यावर तुम्ही मराठ्याचे, मी आरक्षण मागतोय मराठ्याला, त्याच्यात तू बी आला, तू बी आरक्षण खाणार, तो आजा खाणार, तो चुलता खाणार, तो हे पोरं खाणार, रक्त आमचे गोरगरिबांचे मराठ्यांचे लोक जाणार, याच्यात तू पण मोठा होणार. तो आमच्या कोण बोलायचं तर तू काय म्हणतो तिथं
आमच्या नेत्याला जरांगे पाटील बोलला त्याला अटक करा. तो नेता आहे का तो जाते येडपटा जात पानतो हे सगळ्या दुनियाचे. तू ये वर इकडे मग सांगतो तुला आता. अरे किती मूर्खपणा आहे. मी कुणासाठी बोलतोय जातीसाठी. तुला बोललो का नाही. पक्षाचा नेता मोठा तुला जात मोठी. तुला जातीने आमदार केलंय का पक्षाने केले. तुला मतदान केलंय म्हणूनच तू आमदार झाला ना. का तो या नेत्याने तो यासाठी कॅनडावर मतदान आणलं होतं म्हणून तू निवडून आला. म्हणजे मतदान करायला मराठी मोठं करायला तुला मराठी आणि तू बोलणार नेते तू. अरे धंदा. आणि आता तर तांगा पलटी केल्यावर कुठं बोलशील. परिस्थितीचं भान ठेवा. आम्ही कोणाला बोललोय तुम्ही कोणाला बोलताय. आणि तुम्हाला सांगतो ते काय केलं. मी तेवढं बोलल्यामुळे बघा. मी बोललो आज रात्री 3-4 झाला टोळीचा. टोळी मुकादम सगळ्यात पुढे चलत होता. सगळे कोयते जमा केले त्यांनी आणि त्यांना सांगितलं याच्यावर उद्या तर यासाठी नेमा मयावर. बघा आता कार्यक्रम. विधानसभा अध्यक्ष कर्तव्य दक्ष तळातून तैड झाले. ते म्हणले मी एसआयटीला मंजुरी देत आहे. आट्या तटकून उठल्या. लगेच आट्या म्हणल्या मी अंमलबजावणी उद्या सकाळीच करतो. वा रे वा राज्य चालवणारे. बघा आता हे कार्यक्रम यासाठी कुणाला नेमाला पाहिजे माहिती आहे. तो आहे अवती भोवती जे सुगंधी अगरबत्ती हिंडा त्या भ्रष्टाचारी त्यांच्यावर करायची. मायावर माझ्याकडे काय 13 पत्रित नाही तो काढून टाकतो तो आहे घरावर. आणि ते बी सिमेंटाचे आहे. भांगारात ऐकत नाही ते. आणि मी भेटतो का तो आहे म्हणत मी शान आहे का. मी माझं कुटुंब बाजूला सारलेलं हो. आणि समाजाला मायबाप मानलेलं मी मरुस तर माग आटत नसतो. तुला काय करायचं कर चल. आणि ह्या समाजानं मला माझ्या कुटुंबाची माझ्या मायबापाची मला कधीच आठवण नाही दिली. एवढं प्रेम दिलंय मला एवढी माया दिली. मला काय पाहिजे तुमचे पद आणि पैसे नाही पाहिजे. मला पाहिजे आरक्षण. आणि तू ते नाही दिलं तो तांगे मी उलटे पालटे केलेच म्हणायचे. मला नाही राजकारणाचं देणं गेलं. मला राजकारण माझा मार्ग नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी झाले पाहिजेत आणि हे स्वप्न घेऊन मी जीव हातावर घेऊन निघाले. आणि तो मला भिडतो यासाठी. आता मला एक तर मीडियावाल्याने विचारलं एसआयटी झाली तुमच्यावर. म्हणलं मला एसआयटी म्हणजे कळणार काय आधी. त्यामुळे आपण उत्तर नाही दिलं त्याचं. म्हणलं थांब मला आधी कळून देईन मग देतो बा. आणि मग ते म्हणले तुम्हाला असं असं होणार तसं तसं. म्हणलं असं आहे का हो नाही. म्हणलं काय आता मी काय कोणाला रुपये घेतल्या नाही. माया माग खून नाही. माया माग युवा पक्षी माग खून नाही. मा आम्हाला की आवडायचं कारण मी याला दैवत मानतो आणि ही जनता माही मालक. आणि बाकीचा मायापाशी टिकत बी तुम्हाला खरं सांगतो. ज्या ज्या वेळेस तुम्ही इथून मागे जर बघितलं असत ना बघा ना आपलं किती नशीब. आपलं उन्हात सभा सुरू येतो. वरचा निसर्ग सुद्धा साथ द्यायला लागला. सावलीच सावली डोक्यावर आपली. सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय तुम्ही सोडित नाही का. यासाठी नेमली मला ते यासाठीचा लवकर मेळ नाही लागला. म्हणलं ठीक आहे. आपल्यात जर इकडे भांडणं झाले जनरल सांगतो आम्ही आणखीन बोलू बोलशी काय टाइम तुम्हाला मागचे तिकडे ओके चलो नको वरगे म्हणून काय मायापोटचा स्वभाव आहे अंगात दिसना मला. तुम्ही इतके जमले तर मला दम नाही का ना मग बोलायचं. सुरू केलं बघा आता. आणि यासाठी नेमकी समजा आता आपल्याकडे जर भांडणं झाले जनरल आणि जर गुन्हा दाखल झाला नको नको बस धर्म बसतो 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 थोडा वेळ उभा राहून बोलतो. थोडा वेळ नंतर बसतो. तुम्हाला सांगतो आपल्याकडे जर जनरल भांडणं झाले तर गुन्हा दाखल होतो.
केस झाल्यावर माणसं काय करतात माहिती का, जरा मोठा गुन्हा असले पाटकून डॉक्टरला फोन लावते. ते म्हणतात मग बीपी लय वाढ आहे, कारण इकडे पोलीस धरून न्यायला आले ना त्याला, आणि मग बीपी वाढा आणि तो पटकून मला ऍडमिट करून लय शिरेशे म्हणून सांग. कारण जर त्याला ऍडमिट केलं तर अटक करता येत नाही. आता मायावर यासाठी नेमली. त्या दिवशी मी पुढे होतो संभाजीनगरच्या हॉस्पिटलला, आधीच ऍडमिट होतो का नव्हतो, आणि यासाठी नेमली म्हणल्यावर मला मध्ये टाकणार म्हणल्यावर मी जर भेकाड असतो मी काय म्हणलं असतो माहितीये का, डॉक्टर म्हणलं असतं इकडे हातात चला नाही, इकडून 2-4 कोचे आणि सांग कोमात गेलाय म्हणून म्हणलं असतं की नाही तर मागच्या दारातून सनाट पळून गेलो. 4 दिवस झाले सलाईन सुरुवात यासाठी कळाली. माझ्याकडे असा निरोप आला, यासाठी तुमच्या चौकशीला अंतरवलेली येणार अगोदरच्या दिवशी. म्हणलं येणार हे, डॉक्टरला म्हणलं सलाईन काढ आणि मी नीट झालो म्हणून सांग. कानात अंतरवाली झालो. लोक पळून जाणार का नाही. 2 दिवस वाट बघितली होती, काही आहे ना. म्हणलं मग जाऊ दे आता, दौरा सुरू करतो, फोन आला की येतो तो ऐकत. पळून जाणार या अवलाद माझी नाही, मराठ्यांची वरील नाही. तू मला जेलला टाक, नाही तर तू अहवाल बनव, नाही तर चौकशा कर. तू जेलला मला टाकलं तरी संपला आणि नाही टाकला तरी संपला. कारण मी जर आत गेलो जर मी आत जेलला गेलो तर मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो भाऊ. तिथं मराठ्यांचे असणारे कैदी मै, तिथं मुस्लिमांचे असणारे कैदी जर असले तर ते महेश, तिथं धनगर बांधव वंजारी बांधवांचे जर कैदी कुणी असले ते बी महेश. यावलेवाल्याचे सोडू बाकी आता असणारे सगळे आपले. मी आतच मोर्चा करीत असतो, मी सगळ्याला आरक्षण शिकत असतो आतच. पण आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नसतो. देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात असू द्या. या मोहोळमधून, या मोहोळ नगरीतून माझं तुम्हाला चॅलेंज, गोडीत आणि गपचीप, तुमचं आणि आमचं शत्रुत्व नाही. गपचीप सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ज्या 5-6 गोष्टी ठरलेल्या आहेत, गॅजेट सगळ्यापासून गुन्हे आणि शिंदे समितीची मुदतवाढ गोडीत करा. जर असले चाळे करायचा प्रयत्न केला तर ते बाकीचे तुम्हाला बेले असतील, जेलला जायचं नको म्हणून. मी मध्ये जायला भेट नाही, बाहेर राहायला भेट नाही, मी कुठं राहिलो तरी तुम्हाला टेन्शनच. मी असा आहे, मी माझ्या जीवाची कदर नाही करत. तुमच्या गावात आलो म्हणून सांगत हा, या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे, याच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकायचाच म्हणून सलाईन तोडून बाहेर आलो. विचार नाही करीत माझ्या जीवाचा आणि आयुष्यभर करणार गेलं. मला चॅलेंज दिलं की आवडत, गोडीनं जर म्हणलं तर मी काही करतो. मुख्यमंत्री साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर माझ्या मराठा समाजानं त्यांना 6 महिने वेळही दिला आणि सन्मानही केला. वेळ दिला. ते परवा काय म्हणतात माहितीये का, जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. मग मी पण पदावर बसवणारे ही माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरात तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तुम्हाला सुट्टी नाही. मोहीम काय सुरू केली, मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करायचे. माय बापा तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, या राजकीय नेत्यासाठी भांडणं करून आपण फुकट केशी आपल्या अंगावर घेतल्या. सरकार आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करणार आहे. होऊ द्या, आपल्या लेकरासाठी काय फरक नाही पडत, होऊ द्या. पण आपल्या लेकराचं काढल्या वेळी एक गुन्हा होऊ द्या आपल्या अंगावर. फक्त कुठे उद्रेक जाळपोळ आपण नाही करायचं. आता त्यांनी सुरुवात केली बोर्ड काढायला.
बोर्ड काढताना फक्त एक काम करा, आपण काढू नका. तर पोलिसांना सांगा तू काढून न्यायचा घेऊन जाते, आपण काढत नाही म्हणजे ते आत्याकडे जातं, गृहमंत्र्याकडे जातं. ती विषय तिकडेच नेऊन घालायचा. बरं आता तुम्ही सगळे त्या टायमात तुम्ही आमच्या मोहोळमध्ये काय लावणार? चलो सोलापूर लावणार का नाही? मग आमच्या सोलापुरात तो कस का लावला रे? आमचे तुला जमाना आता आमच्या मोहोळमध्ये कस का लावले? बरं तरी लावले तर लावू द्या, काढू नका. मी म्हणतो म्हणून काढू नका. आपण दोघांनी एकमेका शब्द मोडायचा, राहू द्यायचा. फक्त पोलिसाला फोन करायचा, सांगायचं आमचं तुम्ही काढून येता, एवढा काढून द्या. आणि तुम्हाला काढून न्यायचा नसला त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याने आमच्यावर केलेला. आता आपल्याला यांच्या बोर्डाला पर्याय आणलाय, आपण उद्यापासून सुरू करा. पर्याय असा आहे, हे आपले बाहेर रावलेले बोर्ड काढायला लागले की नाही, मग आपण झेरॉक्सचं एक पान घ्यायचं, झेरॉक्स एवढं, आणि त्याच्यावर वर छापायचं मी मतदार, आणि मतदाराच्या खाली लिहायचं 1 मराठा लाख मराठा किंवा 1 मराठा कोटी मराठा, जे लिहायचं ते. आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहायचं, माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. आणि आपल्या कावडाला चिटकून द्यायचं, आपल्या कावडाला चिटकून द्यायचं ते. आपण आपल्याच घराला. मग कुठं जाईन आता येऊ मतदानाला? येरी जातो का नदी हिंडत आपल्या दरवाजाला लावायचं. तेच पॉम्पलेट आपल्या 4 व्हीलरला बी लावायचं, तेच पॉम्पलेट आपल्या मोटरसायकलला लावायचं. कदाचित एखाद्या पुढाऱ्याला रस्त्याने त्याची गाडी बंद पडली, तेव्हा जर म्हणला मला मोटरसायकल ह्या तोर नेऊन सोड, त्याला ह्या तोर न्यायचं अर्ध उतर माझ्या गाडीत खाली. कारण पुढे गाड्या आपल्या दारात नाही म्हणलं आपल्या गाडीवर बी नाही बसायचं. त्याच्या गाडीच काही गरज नाही, आपल्या जीवर मोठं झालेलं आहे. त्याला आत्ता बेजार होते ते जर मराठीने थोडं बाजू सोडलं त्याला. ही मोहीम सुरू करायची. आपल्या दाराला लावू शकतो की नाही आपण? आणि त्याने आपल्या दाराला पॉम्पलेट चिटकायचं नाही, पण त्याच कुणाच्याही भीतीला लावलं त्याच्यावर केस ठोकायची तुमपुढे. कुणाच्याही भीतीला त्याने पॉम्पलेट चिटकेलं, तो ऍक्ट करायला लावा म्हणायचं हिंड तिकडे. तुम्ही किती डाव टाकणार आहे? केसीची सत्ता आता म्हणून मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या नादी नाही लागायचं. आणि त्या फडणवीस साहेबांना 3दा सांगितलं, तुम्ही लय गलत माणसाला खेटलात म्हणलं. तुम्ही मला खेटायला नव्हतं पाहिजे, कारण मी लई नमुन्याची तरी तुम्हाला सांगतो ना. जे जे मंत्री माझ्याकडे चर्चेला आले ना, इथून माग फिरून डबल तेव्हा आलेला नाही बरं का. तुम्ही चांगल्या बैठका बघा अंतरवालीतले, जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा डबल आलाच नाही, दुसराच यायचा. तुमच्याकडे नांगर आणतेत का? आणतेत का नाही? दुपारून खांदे बदली देत बैलाचे, तसे खांदे बदलूनच येते जो आपल्याकडे येतात. सुट्टीच नाही आपल्यापाशी, कारण मी माझ्या जातीकडून प्रामाणिक. मायबाप सगळ्या सवाऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय नाही आटायचा. तुम्ही एवढ्या संख्येनं जमलात की राज्याला भयानक मेसेज जाणार आहे. कारण ही होती बैठक. तुम्ही केलं इथं प्रचंड मोठ्या जाहीर सभेत रूपांतर. आणि महाराष्ट्रातले सत्तेत जिकडे बघितले तरी तिकडे माग वळून बघितलं, माग तेवढे वर पत्र्यावर बसले. मिल्याच्या बांधव जरा दाखरे मुंबईतल्या लोकांना पत्र्यावर गेलो जागा मिळाला. आणि तो म्हणतो मराठे सगळे खुश आहेत. काय खुश आहेत रे? गप्पा आणतो आमच्या जीवानी. हे सगळे कोण बघितले मी नजर पाहिली तेव्हा तर मग बोलायला लागलं एवढा काना. मागचा हॉल भरला, पुढचा हॉल भरला, चौकोन हॉल भरला. आता गृह विभागाचा मेसेज जाईल ना त्यांना आता लगेच. पोलीस बांधवाचा चौकोन उभा होते म्हणते ना, आम्हाला नाही मोदीत आले किती होते. हे बघा, मी विरोध करायचा म्हणून करत नाही, मी प्रामाणिक, मी संयमी. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढतो मी. ना भाजपला नाव ठेवतो, ना राष्ट्रवादीला, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला. मला त्याशी नाही देणे गेलं. पण जर का मराठ्याच्या ना मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला किंवा मग कोणी असू मी त्याला सोडित असते.
तो कुणी पण असो. माझं एकच स्वप्न आहे, शेवटी जाता जाता सांगतो तुम्हाला, आमची मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या आणि ठरलेले विषय सगळे करा. आमची तुमची दुश्मनी नाही. तुमचं राजकारण जळू द्या, तुम्हाला जे करायचं ते करा. पण तुम्ही जर आरक्षण ते दिलं नाही आणि तुम्ही जर नाटकं करीत राहिले तर मी तुम्हाला हरू शकत नाही. यांचं स्वप्न यांनी रंगवलं. ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. मी ह्यो संपला तर आपलं काही खरं नाही तर काही खरं नाही. एक तर याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा, मला नसता याला गुंतून टाक. मी माझ्या जातीशी गद्दारी नाही करू शकत 10% घेऊ. पहिलं 13% दिलं होतं ते टिकलं नाही, ते 50%च्या वर गेलं. कायदा सांगतो 50%च्या वर टिकत नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट पण सांगतं 50%च्या वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं मराठा समाज ही मागास सिद्ध झालाय. मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला ती जात किंवा तो समूह ओबीसी आरक्षणात द्यावा लागतं. मग जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात तुम्ही का घेतलं? यांनी वेगळा प्रवर्ग केला आणि आरक्षण दिलं. हे 10% मायबापा असं आरक्षण आहे. जी जात मागास सिद्ध झाली त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू कराव्या लागतात. या 10%त इंजिनिअरिंग नाही, मेडिकल नाही, MBBS नाही. आणि मग काय मग पहिलीची फी भरतो का? आमची पहिलीची 13 रुपये फी आहे ती भरितो का? आणि तो करतो का 40-40 लाख असणाऱ्या MBBSच्या फी माफ? ते दिलं कशाला? मी या मोहोळमधून जाहीरपणाने सांगतो ते 10% मागितलेलं आरक्षण हे मागितलंय 3 जणांनी आणि ते लागतंय 200-250 फक्त आम्हाला करोडो मराठ्यांना ओबीसी होणार पाहिजे. तरी पण त्या 250साठी आम्ही लढायला तयार आहेत मराठी. कारण ते बी आम्हीच दिले, याच आंदोलनाने दिले ते सुद्धा. पण त्या 250 जणांसाठी आपल्याला आड पडू नये म्हणून, नाही तर त्यांना बी नव्हतं ते. आतापर्यंत 57 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. याच गोरगरीब मराठ्यांमुळे आतापर्यंत मिळालं. काय वाईट केलं मी? एवढा संघर्ष केला, काय वाईट केलं? 75 वर्षात मिळत नव्हतं ते गोरगरीब मराठ्यांना मिळतंय आणि तुम्ही म्हणता यो काटा, याला बाजूला काढा. 10% आरक्षण आम्ही स्वीकारायला तयार आहे त्या 250 लोकांसाठी. मराठा समाज मागास सिद्ध झालाय. या 50%च्या आत 27% मराठा स्वीकारतेत. मराठी वर जर ते गेलं तर ते टिकत नाही. 2 याचिका दाखल झाल्या. पहिली 10% आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाली. दुसरी पोलीस भरती आणि शिक्षण भरती निघाली, त्याला सुद्धा आता स्टे आणण्यासाठी चॅलेंज केलं. म्हणजे चौकून मराठ्यांचं वाटलं. याच्यासाठी ते आरक्षण आम्हाला नको. मग त्यांनी ठरवलं याला गुतवा, नसता 10% लादायला लावा. का? तर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. मराठ्यांनी गुलाल उधळला होता 2018ला, तर यांचे 106 आमदार निवडून आले होते. त्यावेळेस गुलाल उधळला नाही, ते निवड केलं. आपला सुपडा साफ व्हायचा मागे दिसतो. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नाही. तुमचे पडतील की निवडून येतील याच्याशी नाही. तुम्ही उद्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या आणि ठरलेल्या गॅजेट प्रमाणे गुन्ह्याप्रमाणे काम करा. तुमचं राजकारण तुम्हाला लाभ, माझ्या मराठ्यांना तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही आणि मला सुद्धा नाही. आमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा ही फक्त आरक्षणाशी. तुम्ही आणखी शहाणे व्हा, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. फडणवीस साहेब, तुम्हाला विशेष करून या मोहोळ शहरातून सांगतो,
तुम्ही आमची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या, आम्हाला काही गरज नाही. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण तुम्ही नाही दिलं तर मुंडक्यावर टाका सुद्धा मागं पुढे बघणार नाही. आता आरक्षणाची लढाई पुन्हा ग्राउंडवर आपण निघालो. मायबापा तुमच्या जीवावरती मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय. माझं शरीर मला आता साथ देत नसूनही मी लढतोय. मी मरायला भेटणार नाही, फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीरानं मला साथ देऊ एवढीच देवाकडे मी सध्या प्रार्थना करतो. फक्त आरक्षण मिळून तर मला शरीराने साथ दिली तरी बस. आणि आरक्षण मिळेपर्यंत जर शरीराने साथ दिली तर मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो, म्हणजे आणतो. आणि मराठा समाजालाही सांगतो, माझं मुंडकं जरी यांनी कापून नेलं ना तरी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्हाला एकच विनंती, अंतरवालीला हात दिली त्यावेळी तुम्ही 1.5 ते 2 करोड मराठे आले होते. पुन्हा जर मला तुमच्या पाठबळाची आशीर्वादात जर गरज लागली, जर हाक दिली तर करोडच्या संख्येला बाहेर निघा. माझा उद्देश माझ्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी माझा हट्ट एकच आहे. या ओबीसी आरक्षण देऊन या मराठ्यांच्या पोरांच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. मी मरण पत्करायला तयार आहे, पण माग हटायला तयार नाही. माझा पांडव माग हटायला आता तयार नाही. आणि सरकारची नेमकी तीच अडचण झाली. सरकारची अशी अडचण झाली, मी त्यांना फुटत बी नाही, मॅनेज घेऊन. ही सगळ्यात मोठी त्यांची अडचण. आणि ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत, कारण मला तुमचे पैसे नको आणि पद बी नाही लागत. मला पैशाचं मग कवाच जमत नाही, जसं हिंदीचं मग जमत नाही तसं. कवा बघा तो माझ्याकडे कर्जच असत आणि पद नकोच मला. याच्यापेक्षा काय मोठं पद पाहिजे. एवढा बाय कोणाच्या नशिबात नाही. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ते नाद तुम्हाला आहे. पद घ्यायची आणि द्यायची. कोणाला राज्य फोडीत आणि सकाळी तिसरीकडे दाखवतात. आणि खरी यासाठी त्यांची लावायची तर मै लावली काय माझ्याजवळ यासाठीला. आणि येऊन दे बा तो यासाठीला. सगळ्यात जास्त मंत्री तुमचेच गुतणार आहेत, तेच मला फोन केलेले. मी कपऱ्याकडे बाहेर करीत असतो, मी भेट नसतो. तुम्ही लय फोन केलेले आम्हाला विरोधक, तरी मला भेट फोन करायचा. पण तुम्ही मिटून घ्यायसाठी इतके फोन केले. मी कपऱ्याकडे विकत असतो मराठा. ते फेस येणाऱ्या मोबाईलवर कॉल करते मला कळा म्हणजे फेस यायचं मोबाईल कशाच असतो. ते मला म्हणायचे आम्ही मोबाईलवर बोलायचं तुम्हाला, पण फेस येतो तो मोबाईल. म्हणलं फेस येणारा मोबाईल आमच्याजवळ नाही. त्याला शॅम्पू लोक म्हणलं म्हणजे फेस येईल त्याला. ते म्हणले नाही ते फेस कॉल असतो. म्हणलं त्याने काय होतं. ते म्हणले रेकॉर्डिंग होत नाही. मग त्याने फेस कॉल लावला का आम्ही वरून दुसरा मोबाईल लावायचा. झाली तो रेकॉर्डिंग आमच्यावर. तुला शहाणा ना आणि तू वाटलं होय मी येडपटी. त्यापेक्षा पुढची येत आम्ही सुट्टी नाही. मायबापावर शेवटच सांगतो, पिढ्यांना पारचं लेकराचं आपल्या कल्याण होणार. हे नाही कल्याण करणार आपल्या लेकराचं. मी बोललो पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला, तर हे लोक त्यांच्याकडून बोलायला लागले. आपल्याकडून बोलायचं तर आपल्या जातीचे असून हे मराठा विरोधी लोक आहेत. आमदार आपले आणि आपलेच मंत्री. त्याच्यामुळं शहाणे व्हा. पक्षाचा मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी किंवा कष्टकरी मराठा असो, आपल्या लेकराचं कल्याण आता आपल्यालाच करावं लागणार. याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. पुन्हा मैदानात उतारलो. पुन्हा जर कधी काळी तुमची गरज लागली तर ताकदीनं या लेकराच्या पाठीशी उभा राहा. या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हा उद्देश घेऊन पुन्हा बाहेर पडलो. आणखीन उमऱ्याला 2 दिवसासाठी घरी गेलो होतो. 2 घंटे फक्त उमऱ्याला शिवलो. आणखीन पुन्हा शिवलो नाही. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्हीच माझे सर्वस्व आहे. मरण तर तुमच्या
मांडीवरच मुंडका ठेवून मरण, पण गद्दारी कधीच तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की करोडो मराठ्यांचे पोरं, राज्यातले तुमचे लेकर आपल्याला मोठे करायचे. ताकदीनं पाठीशी उभा राहा. कोणीही मागं सरकू नका आणि राजकारणासाठी मतभेद होऊ देऊ नका. आपल्याला ही लढाई जिंकायची. हे मला हरायला निघालेत, पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला हरू शकत नाही. तुम्ही गलत जागेवर खेटलात. ताकदीनं लेकरू म्हणून उभा राहा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला शब्द देतो, एक इंच सुद्धा जीव गेला तरी मागे सरकारणार नाही. ते शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि दुसरं सांगतो, मला चालता येत नाहीये, चालताना त्रास होतो. प्लीज फक्त मला रस्ता करून द्या. मला कसलंच चालता येत नाही. जय शिवराय. दोन हातीवर करून भविष्यात आपला योद्धा जगला पाहिजे. वर येऊ नका. प्रेसला डिस्टर्ब होतं. वर कोणी येऊ नका.